नाशिकमधील आडगाव टी पॉईंटवर आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सुमारे 1 लाख रुपये किमतीची कत्तलीसाठी जाणारी जनावरे आणि 2.25 लाखांचा पिकअप असा सुमारे 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रीतम बोराटे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये फिर्याद दाखल केली असून वाहन चालक आरोपीस अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील हवालदार परदेशी, कॉन्स्टेबल बोराटे व गोसावी हे रात्रपाळीची गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रीतम बोराटे यांना माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाचा पिकअप कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करीत आहे। या खबरीनुसार पोलिसांनी आडगाव टी पॉईंटवर सापळा रचला। हा सापळा रचला असता त्यांना पिकअप येताना दिसला। त्यांनी त्या पिकअपला थांबण्याचा इशारा केला, पण पिकअप वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होती। मात्र गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून डी मार्टच्या पुढे काही अंतरावर हा पिकअप थांबविला। या पिकअपमध्ये तपासणी केली असता या पिकअपमध्ये 2 जर्सी गाय, 2 गीर गाय आणि 1 वासरू असे तब्बल 5 जनावरे आढळली। दरम्यान जनावरांसह वाहन जप्त करून पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून जप्त केलेली जनावरे राजलक्ष्मी गोशाळा येथे रवाना करण्यात आली आहेत।